गुड मॉर्निंग मित्रांनो, मी तुमचा लाडका ओम्या. आपण सकाळी चाललो होतो आता कॉलेजला. आज वाटत नव्हतं आपल्यासोबत असं घडेल मित्रांनो. शेवटपर्यंत नक्की बघा ब्लॉग. मग काय आपण आलतो कॉलेजला, आता डायरेक्ट चाललो होतो लेक्चरला तर आलतो, पण माहीत झालं नंतर आल्यावर मॅडमचा मोबाईल हरपला होता. मग काय सर म्हणले थांबा फोन लावून बघतो कुठं हरपला आहे. मग काय सरांनी दिलं तर मोबाईल सापडून. नंतर सर सोडत होते गणित. हे बघा मित्रांनो, सर लय भारी शिकवतात. मला वाटतं सरची तारीफ करून मी चुकीच केली. सरचं काय अर्ध गणितच सुटत नव्हतं. सरचं काहीतरी चुकलं होतं. सर बघत होते, थांबा मोबाईलात बघतो म्हणले. मग काय सरनी मोबाईलात बघितलं. मग काय गुगलची मदत घेऊन सरांनी सोडलं गणित. मग काय सर बघत होते कसं काय चुकलं होतं आपलं. थोडंफार समजून सांगत होते, असं झालं त्यामुळं चुकलं होतं. मग म्हणलं सरला, सर तुमची काही नाही त्यात चुकी. हे गणित त्यांनी बनवले त्याची चुकी. एवढं अवघड गणित देत असते का? सर पण म्हणले हो राईट आहे, एवढं अवघड गणित असते का कुठं. मग काय सरांचं लेक्चर संपलं होतं. सरांना म्हणलं बाय बाय सर, चाललो होता आम्ही पण. सर म्हणले थांबा पाणी पितो, मग जा तुम्ही पण घरी डायरेक्ट. लेक्चरहून खाली आलतो की लगेच आला वॉचमॅन म्हणलं निघता का नाही बाहेर. आम्ही म्हणलं चाललो बाय बाय. मग ते पण म्हणले निघा लवकर बाहेर. मग काय आपण चाललो होतो डायरेक्ट हॉटेलला. घोडा होता आपला पार्किंगमध्ये, त्याला लावली चावी. डायरेक्ट म्हणलं चला आता 100च्या स्पीडनं डायरेक्ट हॉटेलला. मग काय आपले भेटले वाटत मित्र. त्यांना विचारलं कुठं चाललं. ते म्हणले चाललो होतं डायरेक्ट आपण पेंडगावला दर्शन करायला. म्हणलं जा मग 100च्या स्पीडनंच. तर आपण डायरेक्ट 100च्या स्पीडनं हॉटेलवर आलं की लागलो देवपूजा करायला. मित्रांनो, देवपूजा केलेली चांगली असते बरं का. देवपूजा तर झाली ती आपली. आता बिलावर टाकायची होती तारीख ते. मग काय आवरलं आपलं सगळं काम. मग आलं तर थोडासा आपला माल. मग माल घेतला सगळा उतरून. त्यानंतर बिल बघत होतं कसं आलं बिल. बाहेर आलं तर बघतो काय वाजता चालू होतं पाणी मारणं. वाजता तर म्हणलं चांगलं घ्या मग पाणी मारून. बसलो होतो मोबाईल बघत होतो काय नंबर 1 ब्लॉगर, ते पण बीडचे. त्यांचं आलं आपल्या डायरेक्ट फॉलो. मग काय आपण लईच खुश झालो होतो. मग काय त्यांचं फॉलो आलं म्हणून डायरेक्ट आपण टाकली स्टोरी. मग काय त्यांनी स्टोरीला पण आपल्या लगेच केली लाईक. मिनिटांनी बघतो काय आपण ठेवली स्टोरी, तर त्यांनी लगेच दिलं मेन्शन बॅक आपल्याला पण. मग काय आता नादच करायचं नाही बरं का आपलं पण. मग काय वस्तानी दिला आपल्याला आवाज. वस्त म्हणली 90 प्यायला. आलोच म्हणलं, मग 90ला नाही म्हणायचं नसतंय. मग काय घेतली 90. त्यात पिळायचं तर डायरेक्ट लिंबू. आपल्याला पाहिजे होते आता 90 डायरेक्ट. या मित्रांनो 90 प्यायला. मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करून जा. आपण नुसतं बघतात व्हिडिओ, सबस्क्राईब तर करीतच नाही. चला भेटू मित्रांनो आता पुढच्या ब्लॉगमध्ये.